नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर EPF रेट 7 कोटी EPF खातेधारकांना गुड न्यूज। व्याज दरासंदर्भात मोठी अपडेट, लवकरच महत्त्वाची बैठक होणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता EPF खातेधारकांना ही गुड न्यूज काय आहे व व्याजासंदर्भात ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, EPF रेट 7 कोटी EPF खातेधारकांना गुड न्यूज। व्याज दरासंदर्भात मोठी अपडेट, लवकरच महत्त्वाची बैठक। बघा, EPFO न्यूज अपडेट काय आहे। केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक ही लवकरच होणार आहे। या बैठकीत EPFच्या व्याज दराबाबत घोषणा या ठिकाणी होईल। बघा, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन कडून 7 कोटी खातेधारकांना या आठवड्यात व्याज दराची घोषणा करत दिलासा दिला जाऊ शकते। EPFOच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक ही 28 फेब्रुवारीला होणार आहे। या बैठकीत आर्थिक वर्ष 2024-25 साठी EPFO कडून खातेधारकांना दिल्या जाणाऱ्या व्याजाची घोषणा या ठिकाणी केली जाऊ शकते। 2023-24 मध्ये खातेधारकांना 8.25% व्याज या ठिकाणी दिलं होतं। बघा, श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक होणार आहे। या बैठकीत EPFO कडून व्याज दराची घोषणा या ठिकाणी केली जाऊ शकते। CBTनं व्याज दराला मान्यता दिल्यानंतर तो प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला पाठवण्यात येईल। वित्त मंत्रालयाकडून मंजुरी दिल्यानंतर खातेधारकांना व्याज या ठिकाणी दिलं जाईल। बघा, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये EPF खातेधारकांना 8.25% व्याज मिळालं होतं। 2022-23 मध्ये 8.15% आणि 2021-22 मध्ये 8.10% व्याज मिळालं होतं। EPFOनं केलेल्या या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्यानं EPFO कडून 8.25% व्याज या ठिकाणी दिलं जाऊ शकते। खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या या EPFO मध्ये त्यांच्या पगारातील ठराविक रक्कम ही जमा करावी लागते। कर्मचारी ज्या संस्थेत काम करत असतात त्यांच्याकडून देखील EPF आणि पेन्शन म्हणून गुंतवणूक या ठिकाणी केली जाते। कर्मचाऱ्यांची नोकरी जाणे, घर खरेदी, लग्न, मुलाचं शिक्षण आणि निवृत्ती अशा काळात PF मधून पैसे काढता येऊ शकतात। बघा, EPFOच्या या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज कडून गुंतवणुकीवर व्याज देण्यासंदर्भात इंटरेस्ट स्टॅबिलायझेशन राखीव फंड निर्मितीवर चर्चा या ठिकाणी केली जाऊ शकते। हा फंड स्थापन केल्यानंतर EPFO 7 कोटीपेक्षा अधिक खातेधारकांना प्रॉव्हिडंट फंडमधील रकमेवर निश्चित रिटर्न या ठिकाणी दिला जाऊ शकतो। यामुळे व्याज दरात चढ उतार किंवा EPFOला गुंतवणुकीवर कमी परतावा या ठिकाणी दिला गेल्यास निश्चित परतावा या ठिकाणी दिला जाऊ शकतो। EPFOच्या या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज कडून या योजनेला या ठिकाणी मंजुरी मिळाल्यास 2026-27 पासून लागू या ठिकाणी केलं जाऊ शकतं। सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजमध्ये केंद्रीय मंत्री, केंद्रीय श्रम मंत्र्यांसह कामगार संघटनांचे प्रतिनिधी असतात। बघा, EPFO खातेधारकांना अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि येत्या काळात EPFO 3.0 या ठिकाणी लागू होणार आहे। खातेधारकांना स्मार्ट कार्ड या ठिकाणी दिलं जाईल, त्याद्वारे ते त्यावरून पैसे काढू शकतात आणि याशिवाय UPI वरून देखील रक्कम काढण्यासंदर्भात मार्ग या ठिकाणी स्वीकारला जाऊ शकतो। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी EPFO अपडेट आहे, 7 कोटी EPF खातेधारकांना गुड न्यूज आहे। व्याजासंदर्भात या ठिकाणी ही जी मोठी अपडेट आहे त्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत।
अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।